हॅलो, हा आहे आपला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा क्लास नंबर 8. या क्लासमध्ये आपण कम्प्लिटली स्टडी करणार आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड विषय. हा आहे क्लास 10चा सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा क्लास नंबर 8. यामध्ये आपण कम्प्लिटली स्टडी करणार आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड विषय. कशाबद्दल कम्प्लीट स्टडी करणार आहे? कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. आता ही कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड म्हणजेच काय आहे, याचा यूज कसा करणार आहे, याच्यावरती बेसिक जे एक्झाम्पल आहे प्रॅक्टिस सेट 2.3 तो कम्प्लिटली आपण या क्लासमध्ये बघणार आहोत. चला तर स्टार्ट करू. या अगोदरच्या क्लासमध्ये आपण ऑलरेडी काय बघितलं होतं बघा. रूट्स म्हणजेच काय? व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल. काय असणार रूट्स म्हणजे? व्हॅल्यू ऑफ द कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशन जो व्हेरिएबल असणार आहे त्या व्हेरिएबलची जी व्हॅल्यू आहे तिला काय म्हणतो आपण? रूट्स. राईट. आणि या रूट्स फाइंड करण्यासाठी आपल्याकडे 3 मेथड आहे. तिन्हीपैकी कोणत्याही मेथडचा यूज करून आपण काय करू शकतो? गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट्स फाइंड करू शकतो. 3 मेथड कोणत्या कोणत्या आहेत? पहिली फर्स्ट मेथड आहे फॅक्टरायझेशन मेथड, सेकंड मेथड कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आणि थर्ड वन इज फॉर्म्युला मेथड. यापैकी या अगोदरच्या क्लासमध्ये आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे फॅक्टरायझेशन मेथडविषयी. हा जो क्लास आहे या क्लासमध्ये आपण कम्प्लिटली स्टडी करणार आहे, डीपमध्ये स्टडी करणार आहे कोणत्या मेथडविषयी? कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. कोणती मेथड बघणार आहे? कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचा यूज कशासाठी केला जातो? तर कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट फाइंड करण्यासाठी आपण कशाचा यूज करणार आहे? कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, जी की आपली सेकंड मेथड आहे. चला तर आता कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचा यूज करून क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व करायचं किंवा त्याचे रूट्स कसे फाइंड करायचे ते आपण आता बघूया. सर्वात पहिले कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचा यूज करून काय करायचं आहे? गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याचं आहे. तर त्यासाठी मी एक प्रॉपर एक्झाम्पल सांगतोय. नाही समजलं समोर एक्झाम्पल घेतल्यानंतर व्यवस्थित तुम्हाला समजून जाईल. बघा, सर्वात अगोदर स्टेप काय असणार आहे? स्टेप फर्स्ट, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड यूज करत असताना काही स्टेप तुम्हाला राईट डाऊन करायचे. राईट डाऊन करायचे म्हणजे लक्षात ठेवायचे फक्त. स्टेप फर्स्ट, सर्वात फर्स्ट स्टेपला काय करणार आहे? जे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची एची व्हॅल्यू काय आहे ती बघा. एची व्हॅल्यू म्हणजेच काय? एक सरळ सरळ एक्झाम्पल घेतो. ए म्हणजेच काय असणार आहे बघा. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन जर का कन्सिडर केलं आपण तर काय असतं क्वाड्रॅटिक इक्वेशन? ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू द 0. ए मीन्स काय असतो? हा जो एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअरचा जो पण कोएफिशियंट आहे त्याला काय म्हणतो आपण? ए. सर्वात पहिलं तुमचं काम असणार आहे एची व्हॅल्यू काय आहे ती बघा. एची व्हॅल्यू जर का 1 असेल, एक तर 1 पाहिजे किंवा 1 सोडून कोणताही नंबर पाहिजे. एक तर 1 असणार आहे किंवा 1 सोडून कोणताही नंबर असणार आहे. जर का व्हॅल्यू 1 असली तर काही करण्याचं काम नाही. पण जर का इथं एची व्हॅल्यू 1 नसेल, एची व्हॅल्यू काय नसेल, जर कदाचित इथं एची व्हॅल्यू 1 नसली तर मग काय करणार आहे? जर एची व्हॅल्यू 1 नसेल तर होल इक्वेशनला काय करणार आहे? एना डिवाइड करणार आहे. काय एना डिवाइड करायचे? कारण कंपल्सरी कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचा यूज तुम्ही तेव्हाच करू शकता ज्यावेळेस इथं एची व्हॅल्यू किती असायला पाहिजे? 1 असायला पाहिजे. म्हणजे सरळ सरळ हा जो एक्स स्क्वेअर आहे त्या एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट हा किती असायला पाहिजे? 1 असायला पाहिजे. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचा यूज तुम्ही तेव्हाच करू शकता ज्यावेळेस एक्स स्क्वेअरच्या कोएफिशियंटची व्हॅल्यू किती असायला पाहिजे? 1 असायला पाहिजे. आणि एक्स स्क्वेअरच्या कोएफिशियंटची व्हॅल्यू 1 केव्हा असणार आहे? जर का 1 असली तर काही नवीन करण्याचं काम नाही. पण जर का 1 नसला तर काय करायचं? जे गिवन इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे या गिवन इक्वेशनला ही जी एची व्हॅल्यू असणार आहे या एच्या व्हॅल्यूनं काय करणार आहे? डिवाइड करणार आहे. काय करणार आहे? डिवाइड. का डिवाइड करणार? की जेणेकरून तुम्हाला एची व्हॅल्यू काय भेटायला पाहिजे? 1 भेटायला पाहिजे. म्हणजेच काय? गिवन इक्वेशनला काय करणार आहे? डिवाइड करणार आहे. काय करणार आहे? डिवाइडिंग बाय ए. एने काय करणार आहे? डिवाइड. का एने डिवाइड करतोय आपण? कारण एक्सचा कोएफिशियंट काय यायला पाहिजे? 1 यायला पाहिजे. एना डिवाइड केलं म्हणजे ए काय होणार आहे? कॅन्सल. म्हणजे इथून आपण काय राईट डाऊन करू शकतो किंवा काय म्हणू शकतो? इथं काय भेटणार आहे बघा. आता ज्यावेळेस एना डिवाइड केला तर ए अपॉन ए काय झाला? कॅन्सल. म्हणजे इथं काय राहतं बाकी? एक्स स्क्वेअर. इथं काय आला? हा बी अपॉन ए एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 असं नवीन इक्वेशन तयार व्हायला पाहिजे. किंवा जर का तुम्हाला ऑलरेडी एची व्हॅल्यू 1 दिलेली असली तर डिव्हिजन करण्याचं काम नाही. मग सर्वात फर्स्ट स्टेप काय असणार आहे? सर्वात फर्स्ट स्टेपला काय करणार आहे? मेक द कोएफिशियंट ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर
1. मेक द कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर 1. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय करायचा आहे 1 करायचा आहे. इफ नॉट, जर का नसेल तर एक्स स्क्वेअरचा इफ नॉट समोर लिहितो. इफ नॉट याचा मिनिंग काय होतो, जर का एक्सचा कोएफिशियंट 1 नसेल तर सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, एचा कोएफिशियंट 1 बनवून घेणार आहे. काय करणार आहे 1 म्हणजे सिंगल एक असायला पाहिजे. काय असायला पाहिजे 1. कसा बनवणार आहे, बाय डिवायडिंग ए. होल इक्वेशनला काय करणार आहे, एने डिवाइड करणार आहे. होल इक्वेशनला जर का तुम्ही एने डिवाइड केलं तर ऑब्व्हियसली तुम्हाला एची व्हॅल्यू काय भेटून जाणार आहे 1 भेटून जाणार. एची व्हॅल्यू 1 भेटणार आहे म्हणजेच काय, इथं एक्सच्या कोएफिशियंट काय आलं पाहिजे 1 भेटायला पाहिजे. जर का असलं तर काही करण्याचं काम नाही आहे. जर का नसला तर होल इक्वेशनला काय करणार आहे, एने डिवाइड करणार आहे. बाय डिवाइडिंग इक्वेशन बाय एने काय करणार आहे, गिवन इक्वेशनला डिवाइड करणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक्सचा कोएफिशियंट काय भेटायला पाहिजे 1 भेटायला पाहिजे. याच्यानंतर काय करणार आहे, सेकंड स्टेप नंबर सेकंड स्टेप सेकंड काय करसाल, जे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला भेटलेलं आहे याची फाईंड करायची आहे थर्ड टर्म. काय फाईंड करसाल, थर्ड टर्म. थर्ड टर्म काय करसाल, फाईंड करसाल. फर्स्ट स्टेप कोएफिशियंट 1 करा 1 करा. त्याच्यानंतर सेकंड स्टेप फाईंड थर्ड टर्म काय करायची आहे, फाईंड करायची. मग थर्ड टर्मची व्हॅल्यू किती असते किंवा थर्ड टर्म फाईंड कशी करणार, त्यासाठी फॉर्म्युला आहे बघा. थर्ड टर्म इज इक्वल टू थर्ड टर्म, टी मीन्स काय लिहितो इथं थर्ड टर्म. थर्ड टर्मचा मी फॉर्म्युला असणार, थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2. थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स. कुणाचा कोएफिशियंट म्हटलं, एक्सचा, इन ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय म्हणतो लक्षात येतोय बघा. थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स. एक्स जो आहे त्या एक्सचा काय घेणार आहे कोएफिशियंट, पण हा कोएफिशियंट घेणार का नाही. कोएफिशियंट केव्हा घेणार आहे, ज्यावेळी त्याचा एचा कोएफिशियंट काय असायला पाहिजे, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय असायला पाहिजे 1. ज्यावेळेस एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 असणार आहे त्यावेळेस एक्सचा जो कोएफिशियंट आहे तो आपण काय करणार आहे घेणार आहे. मग इथे एक्सचाच कोएफिशियंट काय बी अपॉन ए. म्हणजे थर्ड टर्मचा फॉर्म्युला काय भेटतो इथून बघा, हा 1/2 इंटू बी अपॉन ए होल ब्रॅकेटचा काय असणार आहे स्क्वेअर असणार आहे. कुणाचा फॉर्म्युला आहे हा, थर्ड टर्मचा. कुणाचा फॉर्म्युला असणार आहे, थर्ड टर्म यानी की टी. यानंतर काय करणार आहे, हा भेटला थर्ड टर्मचा फॉर्म्युला. लास्ट टर्ममध्ये काय करणार आहे, सर्वात लास्ट टर्मला काय करायचं आहे, थर्ड नंबर टर्म फाईंड केली. आता या थर्ड नंबर टर्मच्या काय करणार आपण, जी थर्ड नंबर टर्म तुम्हाला भेटलेली आहे या थर्ड नंबर टर्मला आता आपण करणार आहे ॲड. थर्ड नंबर टर्मचं काय करायचं, स्टेप नंबर थर्ड स्टेपचं काय करणार, स्टेप नंबर थर्ड. लास्टवाल्या स्टेपला काय करणार आहे आपण, थर्ड स्टेपमध्ये इक्वेशन तुमचं सॉल्व्ह होऊन जाईल. थर्ड स्टेपला काय करणार आहोत, जी थर्ड टर्म तुम्हाला भेटलेली आहे ही थर्ड टर्म गिवन इक्वेशनमध्ये काय करणार आहे, एक वेळेस ॲड करणार आणि एक वेळेस सबट्रॅक्ट करणार आहे. बघा सगळ्यात पहिलं एचा कोएफिशियंट 1 बनवणार, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 करायचा आहे. त्याच्यानंतर थर्ड टर्म फाईंड करणार आहे आणि ती थर्ड टर्म काय करणार आहे, जे गिवन इक्वेशन तुम्हाला भेटलेलं आहे या गिवन इक्वेशनमध्ये एक वेळेस ॲड करणार आहे एक वेळेस सबट्रॅक्ट करणार आहे. म्हणजेच काय करणार आहे, ॲड अँड सबट्रॅक्ट
ॲड अँड सबट्रॅक्ट. ॲड अँड सबट्रॅक्ट थर्ड टर्म टू गिवन इक्वेशन. गिवन इक्वेशन म्हणजे काय करणार आहे, थर्ड टर्म ॲड आणि सबट्रॅक्ट करणार आहे. इथपर्यंत काय अडचण नाही. 3 स्टेपमध्ये लक्षात राहील. किंवा मग काय करणार बघा, याला अजून असंही राईट डाऊन करू शकतो किंवा ऑर ॲड थर्ड टर्म टू बोथ साइड ऑफ इक्वेशन. दोघांचा मिनिंग एकच आहे. एकतर तुम्हाला काय करायचं, जी थर्ड टर्म भेटलेली आहे ती इक्वेशनच्या कोणत्याही एका साईडला एक वेळेस ॲड करायची, एक वेळेस सबट्रॅक्ट करायची, किंवा मग सरळ सरळ काय करणार आहे, इजिकल टूच्या एका साईडला ॲड करणार आणि दुसऱ्या साईडला सुद्धा काय करणार आहे, ॲड करणार आहे. बघा एक्झाम्पल घेऊन आपण समजूयात. सर्वात पहिल्या स्टेपला काय सांगितलं होतं, एना डिवाइड करणार आहे, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय करायचं 1. सेकंड नंबरला काय करणार आहे, जी तुम्हाला थर्ड टर्म भेटलेली आहे त्या थर्ड टर्मला काय करणार आपण, ॲड करणार आहोत. बघा इक्वेशन काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस बी अपॉन ए एक्स प्लस सी इज इक्वल टू काय आहे 0. पण थर्ड नंबर स्टेप काय सांगते, थर्ड टर्म त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, एक वेळेस ॲड करणार, एक वेळेस काय करणार आहे सबट्रॅक्ट. म्हणजे इथे तुम्हाला काय करायचं आहे, सीच्या नंतर एक वेळेस थर्ड टर्म ॲड करणार आहे, परत एक वेळेस थर्ड टर्म काय करणार आहे, सबट्रॅक्ट करणार आहे, इज इक्वल टू काय असणार 0. एक वेळेस ॲड करणार, एक वेळेस सबट्रॅक्ट करणार आहे. आणि या इक्वेशनला आपण खाली सॉल्व्ह करू जाणार, ऑटोमॅटिकली आपला आन्सर येत जाणार. किंवा मग सिंपल बघा, याच्याहीपेक्षा मी थोडं सोपं सांगतो, हे झालं पुस्तकातलं. माझे मित्र बघा काय करायचे, सिंपल इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का, नाही. याला ऑर मध्ये लिहितो बघा. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला भेटलं होतं, एक्स स्क्वेअर प्लस बी अपॉन ए एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. मी काय सांगतो तेवढं फक्त व्यवस्थित लक्ष द्या. काय करा, व्हेरिएबलवाला टर्म एका साईडला राहू द्या, कॉन्स्टंट टर्म तिकडे शिफ्ट करा. राईट हँड साईडला कॉन्स्टंट टर्म ठेवा, लेफ्ट हँड साईडला पूर्ण व्हेरिएबलवाला टर्म ठेवा. म्हणजे काय झालं, हा एक्स स्क्वेअर प्लस बी अपॉन ए एक्स, हा सी इकडं होता, इकडे शिफ्ट केला, हा इकडे आला. आता फक्त सी का लिहितोय, कारण कॉन्स्टंट नंबर आहे, प्लस मायनस काही पण असू शकतो, तो इकडे शिफ्ट झालेला आहे. राईट. आता काय करणार बघा, व्हेरिएबल एका साईडला, कॉन्स्टंट टर्म एका साईडला आहे. आता तुम्हाला जी थर्ड टर्म भेटलेली आहे, ही थर्ड टर्म आपण काय करणार आहे बघा, जी पण तुम्हाला थर्ड टर्म भेटलेली आहे ही थर्ड टर्म काय करणार आपण, इक्वेशनच्या दोन्ही साईडला ॲड करणार आहे. इक्वेशनच्या दोन्ही साईडला काय करणार आहोत, ॲड. आणि ॲड केल्यानंतर ऑब्व्हियसली तुमचं गिवन इक्वेशन खाली सॉल्व्ह करत चला, ऑटोमॅटिकली आन्सर येत जाईल. नाही समजलं, एक्झाम्पल घेऊन समजूया. बघा एक्झाम्पल नंबर फर्स्ट, प्रॅक्टिस सेट 2.3 क्वेश्चन नंबर फर्स्ट क्वेश्चन, प्रॅक्टिस सेट 2.3. फाइंड द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडचा यूज करून काय करायचं आहे, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट फाइंड करायचं आहे. सर्वात पहिले काय करणार आहे, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन रिराईट करून घ्या. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय दिलेलं आहे, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन हा एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू द 0. एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. सर्वात पहिली स्टेप काय आहे, फर्स्ट स्टेप काय होते, जर का इथं एचा कोएफिशियंट म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट हा जर का 1 नसला तर त्याला यानं डिवाइड करायचं होतं. एक्झाम्पल व्यवस्थित बघा, इथं एची व्हॅल्यू किती आहे, ऑलरेडी एची व्हॅल्यू 1 आहे. इथं ऑलरेडी एची व्हॅल्यू किती आहे 1, काहीच नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे डिव्हिजन करण्याचं काम आहे का, नाही. फर्स्ट स्टेप काय सांगते आपले, जर का एची व्हॅल्यू म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट हा जर का 1 नसला तर त्याला इथं जी एची व्हॅल्यू असणार आहे त्या एच्या व्हॅल्यूनं काय करणार आपण, डिवाइड करणार आहे. पण इथं ऑलरेडी एची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. एची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे डिव्हिजन करण्याचं काम नाही. सेकंड स्टेप काय आहे, सेकंड स्टेपला आपल्याला फाइंड करायचं आहे थर्ड टर्म. काय फाइंड करणार आहोत आपण, सेकंड स्टेप आता अगोदर काय करायचं, थर्ड टर्म फाइंड करणार आहे.
बघा थर्ड टर्मचा फॉर्म्युला काय आहे? थर्ड टर्म इज इक्वल टू द 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स इन होल ब्रॅकेटचा काय असणार आहे? स्क्वेअर असणार आहे. 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. करा व्हॅल्यू पुट. बघा हा 1/2 ॲज इट इज 1/2 ॲज इट इज इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स. इथं एकचा कोइफिशियंट काय आहे? 1 आहे. एकचा कोइफिशियंट काय आहे? 1. म्हणून इथं व्हॅल्यू काय ते 1 इन ब्रॅकेटचा काय आहे? स्क्वेअर. बघा 1 इंटू 1 काय होणार आहे? 1 अपॉन 1 इंटू 2 काय आहे? 2. बघा 1 इंटू 1 1 हा 2 ॲज इट इज इन ब्रॅकेटचा काय आहे? स्क्वेअर. स्क्वेअर केल्यानंतर काय येते थर्ड टर्मची व्हॅल्यू? इथून व्हॅल्यू भेटली 1चा स्क्वेअर 1 अपॉन 2चा स्क्वेअर किती असणार आहे? 4 असणार आहे. इथून थर्ड टर्म इज इक्वल टू काय भेटलेली आहे? थर्ड टर्मची व्हॅल्यू भेटली आहे. थर्ड टर्म इज इक्वल टू 1/4. फर्स्ट स्टेप एची व्हॅल्यू ऑलरेडी 1 आहे. 1 करण्याचं काम नाही म्हणजे डिव्हिजनचं काम नाही आहे. सेकंड स्टेप काय करणार? थर्ड टर्म फाईंड करणार आहे. काय फाईंड करणार आपण? थर्ड टर्म जी की आली आपली 1/4. आता बघा समोर काय करणार? गिवन इक्वेशन रिराईट करून घ्या. गिवन इक्वेशन काय करणार आहे? रिराईट. गिवन इक्वेशन इज एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू द 0. नेक्स्ट स्टेप काय सांगितलं तुम्ही? काय करणार आहे? व्हेरिएबल एका साईडला ठेवा, कॉन्स्टंट टर्म एका साईडला शिफ्ट करा. व्हेरिएबल लेफ्ट हँड साईडला, कॉन्स्टंट टर्म राईट हँड साईडला. म्हणजेच हा काय तयार होईल? इथं एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 होतं. या साईडला शिफ्ट केल्यानंतर हा काय होणार आहे? प्लस 20. नेक्स्ट स्टेपला काय करणार? जी पण तुम्हाला थर्ड टर्म भेटलेली आहे ही थर्ड टर्म इक्वेशनच्या दोन्ही साईडला ॲड करणार आहे. इक्वेशनच्या दोन्ही साईडला काय करणार आहे? ॲड. म्हणजेच काय आला? हा एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इक्वल टू द 20. हो ऑलरेडी इक्वेशन आहे आपलं. आता काय करणार आहोत? या इक्वेशनमध्ये जी पण तुम्हाला थर्ड टर्म भेटलेली आहे, थर्ड टर्म काय भेटलेली आहे? 1/4. इथं सुद्धा काय ॲड करावं लागणार आहे? 1/4. म्हणजे इथं काय झाला? प्लस 1/4. दोन्ही साईडला काय करावं लागणार त्याला? ॲड प्लस 1/4. राईट. आता नेक्स्ट स्टेप बघा. नेक्स्ट स्टेप बघण्या अगोदर एक कन्सेप्ट समजून सांगतोय. एक्सपेन्शन फॉर्म्युला आत्तापर्यंत आपण सर्वांनी बघितलेला आहे. तुम्ही सर्वांनी एक्सपेन्शन फॉर्म्युला बघितलेला आहे. कोणता? ए प्लस बी इन ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू काय असतो? ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ऑफ ए बी प्लस बी स्क्वेअर. राईट. किंवा सेकंड हा बघितला असेल, ए मायनस बी इन ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ऑफ ए बी प्लस बी स्क्वेअर. ए प्लस बी इन ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ऑफ ए बी प्लस बी स्क्वेअर. ए मायनस बी इन ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ऑफ ए बी प्लस बी स्क्वेअर. मग आता प्रश्न आहे सर या फॉर्म्युल्याचा आणि या क्वेश्चनचा काय संबंध? तर संबंध आहे बाळा. बघ काय सांगतो. इथं काय? ए मायनस बी इन ब्रॅकेट स्क्वेअर. आत्तापर्यंत तुम्ही या टर्म्सवरून काय केलेलं आहे? या टर्म्सवरून ही व्हॅल्यू फाईंड केलेली आहे. राईट. आता आपल्याला काय करायचं आहे? या ज्या सेकंड टर्म आहे याच्यावरून आपली फर्स्ट टर्म लिहायची आहे. काय राईट डाऊन करायची? फर्स्ट टर्म. मग कशी करणार? थोडं व्यवस्थित ऑब्झर्व कर बरं. बरं काय केलं? ब्रॅकेटमध्ये हा जो फर्स्ट नंबर आहे हा ॲज इट इज आहे, फक्त स्क्वेअर लिहिलेला नाही. फर्स्ट नंबर ॲज इट इज आहे. सेकंड टर्मचं साईन कोणतं आहे? मायनस साईन, जे की मला दिलेलं आहे. लास्टवाली टर्म कोणती आहे? बी. ही सुद्धा काय लिहिलेलं आहे? जशाच्या तसं. मग इथून काय लक्षात येत आहे? फर्स्ट टर्म जी आहे ती ॲज इट इज लिहिणार. फर्स्ट टर्म काय करणार आहे? ॲज इट इज लिहिणार आहे. सेकंड टर्म जी आहे तिचं काय राईट डाऊन करणार आपण? साईन. सेकंड टर्मचं काय असणार आहे? साईन. आणि थर्ड नंबरची टर्म परत ॲज इट इज असणार आहे. फक्त स्क्वेअर लिहायचं आहे का? नाही. स्क्वेअर लिहायचा नाही आणि नंतर पूर्ण होल ब्रॅकेटचा काय घेणार आपण? स्क्वेअर घेणार आहोत. राईट. आता बघ क्वेश्चन कसा सॉल्व्ह होतोय. काय तर बघ, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 इज इक्वल टू 20 प्लस 1/4. सर्वात अगोदर याला आपण काय करू? आता सॉल्व्ह करून घेऊया. बघ काय सांगितलं होतं? जो रोल मी तुला आत्ता सांगितला आहे, आत्ता बघितला आपण, तो सॉल्व्ह होतो का बघ बरं. इथं या ठिकाणी त्याला अप्लाय करायचं आहे. त्याच्या अगोदर हा एकदा फ्रॅक्शन सॉल्व्ह करून घेऊया. हा फ्रॅक्शन आपण अगोदर काय करणार आहे? सॉल्व्ह करणार. फ्रॅक्शन सॉल्व्ह करा. बघा काय येतं आहे. थोडे चेंजेस करणार आहे.
चेंजेस काय करणार बघा, इथं समजून सांगताना मी काय सांगितलेलं आहे, 1 मिनिट. इथं सांगताना काय सांगितलं होतं, फर्स्ट टर्मचा सुद्धा स्क्वेअर असला पाहिजे आणि लास्ट टर्मचा सुद्धा काय असला पाहिजे, स्क्वेअर असला पाहिजे. फर्स्ट टर्मचा सुद्धा स्क्वेअर असला पाहिजे, लास्ट टर्मचा सुद्धा काय असला पाहिजे, स्क्वेअर. त्याच वेळेस आपण ह्या टर्मला असं ॲडजस्ट करू शकतो. इथं जर का व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर आहे, पण लास्ट टर्मचा स्क्वेअर आहे का, नाही. 1/4 आहे, स्क्वेअरमध्ये दिलेलं नाही. मग सर्वात अगोदर लास्टवाली जी टर्म आहे तिला स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये राईट डाऊन करा. कशामध्ये लिहिणार आहे, स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये. हा एक स्क्वेअर ॲज इट इज ठेवला, प्लस हा एक्स प्लस 1/4ला असं लिहू शकतो मी 1/2 इन ब्रॅकेटचा स्क्वेअर. 1/4ला काय लिहिलेलं आहे, 1/2 इन ब्रॅकेटचा स्क्वेअर. 1/4 इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू, हा फ्रॅक्शन सॉल्व करून घ्या. फ्रॅक्शन सर्वांना सॉल्व करता येतो, क्रॉस मल्टिप्लाय करणार आहे. 20 × 4 म्हणजेच काय आला हा 80 प्लस हा समोरचा 1 ॲज इट इज अपॉन मध्ये काय येणार आहे, 4 येणार आहे. राईट. आता बघा याला काय करू शकतो आपण. टोटल टर्म दिसते तुम्हाला कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे, जस्ट मी आता फॉर्म्युला सांगितला तुम्हाला, त्याच्यानुसार ॲडजस्ट होते का बघा. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर आहे, फर्स्ट टर्मचा काय दाखवलेला आहे, फर्स्ट टर्मचा काय घेतलं इथं स्क्वेअर आहे, लास्ट टर्मचा सुद्धा काय आहे, स्क्वेअर. म्हणजेच मी याला कसं राईट डाऊन करू शकतो, त्याला असं लिहू शकतो मी, फर्स्ट टर्म ॲज इट इज म्हणजे हा एक्स ॲज इट इज. सेकंड टर्मचा साईन कोणता आहे, मायनस, म्हणून इथं काय आला हा मायनस. थर्ड टर्म परत ॲज इट इज 1/2, थर्ड टर्म ॲज इट इज 1/2 आणि होल ब्रॅकेटचा काय असणार आहे, स्क्वेअर असणार आहे. काय म्हणतो लगा, पहिली टर्म ॲज इट इज, सेकंड टर्मचा साईन कोणता आहे, प्लस, म्हणजे इथं काय आलं पाहिजे प्लस. लास्टवाली टर्म परत ॲज इट इज आणि होल ब्रॅकेटचा काय घेणार आहे, स्क्वेअर घेणार आहे. इज इक्वल टू बघा काय आलं, परत हा 80 + 1 म्हणजेच काय आला हा 81/4. याला सुद्धा स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये ॲडजस्ट करा. बघा काय येतं, हा एक्स प्लस 1/2 इन ब्रॅकेटचा स्क्वेअर ॲज इट इज ठेवला इज इक्वल टू द 81/4. याला सुद्धा मला स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये राईट डाऊन करायचं आहे. मी असं राईट डाऊन करू शकतो का बघा, 9ला काय लिहू शकतो मी, +-3चा स्क्वेअर. सिमिलरली 4ला काय राईट डाऊन करू शकतो, +-2 इन ब्रॅकेटचा काय लिहू शकतो, स्क्वेअर. सिमिलरली 81ला काय लिहू शकतो मी, 81 इज इक्वल टू +-9 इन ब्रॅकेटचा काय असणार आहे, स्क्वेअर असणार आहे. म्हणजेच काय, म्हणजेच थोडे ॲडजस्टमेंट करावं लागणार. 81ला काय राईट डाऊन करणार आहे, +-9/2. काय लिहिलं मी, +-81ला लिहिलं 9 आणि 4ला लिहिलं 2 इन ब्रॅकेटचा काय लिहिलेला आहे, स्क्वेअर. होल ब्रॅकेटचा काय घेतला, स्क्वेअर. होल ब्रॅकेटचा स्क्वेअर जर घेतला, 9चा स्क्वेअर 81 येणार आहे, 12चा स्क्वेअर 4 येणार आहे. आता बघा, नाऊ टेकिंग स्क्वेअर रूट, या टर्मचा सुद्धा स्क्वेअर आहे, या टर्मचा सुद्धा काय आहे, स्क्वेअर आहे. म्हणजे सरळ सरळ काय होणार आहे, हा स्क्वेअर कॅन्सल होणार. किंवा मग तुम्ही सरळ काय करू शकता, अजून टेकिंग स्क्वेअर रूट घेऊ शकता. नाऊ बाय टेकिंग स्क्वेअर रूट, एक तर स्क्वेअर कॅन्सल करा किंवा मग टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय बाकी राहते बघा, स्क्वेअर रूट घेतल्यानंतर बाकी काय राहणार, हा इथं x + 1/2, x + 1/2 इज इक्वल टू, समोर बाकी काय आहे, +-9, +-9/2. x + 1/2 इज इक्वल टू +-9/2. कुणाची व्हॅल्यू फाईंड करायची आपल्याला, एक्सची व्हॅल्यू फाईंड करणं आहे. एक्सची व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी हा -2 1/2 या साईडला नाही पाहिजे, हा आपण इकडे शिफ्ट करणार आहे. म्हणजे इथून एक्सची व्हॅल्यू काय येते, एक्स इज इक्वल टू हा +-9/2 ॲज इट इज, या साईडला +1/2 होता, साईड चेंज केल्यानंतर -1/2. एक्स इज इक्वल टू +-9/2 -1/2. हा आलं तुमचा फायनल ॲन्सर. परंतु याला असं लिहिणार का, नाही. मग याला अजून कसं लिहिणार आहे, एक वेळेस प्लस घेणार, एक वेळेस मायनस घेणार. काय करणार आहे, एक वेळेस प्लस लिहिणार आहे, एक वेळेस मायनस. बघा प्लस मायनस घेतलेला आहे, मग एक वेळेस आपण प्लस घेणार, म्हणजे एक्स इज इक्वल टू काय आहे बघा, इथून एक्स इज इक्वल टू काय राईट डाऊन करू शकतो, मग आपण एक वेळेस प्लस घेतला म्हणजे 9/2 -1/2. सरळ सरळ मायनसचं साईन आहे, म्हणजे सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. 9/2 -1/2 हा काय आला 8/2. समोरच्या पेजवरती लिहितो त्याला. काय भेटलं होतं, एक्स इज इक्वल टू, फायनल आन्सर भेटलेला आहे एक्स इज इक्वल टू +-9/2 -1/2.
इथून दोन व्हॅल्यू पॉसिबल आहेत, कोणत्या कोणत्या? एक्स इजिकल टू काय राईट डाऊन करू शकतो आपण इथून? एक्स इजिकल टू एक वेळेस +9/2 -1/2 और एक वेळेस काय घेतलेलं आहे +1/2, एक वेळेस काय घेणार आहे एक वेळेस प्लस घेणार, एक वेळेस मायनस घेणार, किंवा मग ऑरमध्ये आपण काय राईट देऊ शकतो? एक्स इजिकल टू +9/2 घेतला होता, आता काय घेणार आहे -9/2, कारण दोन्ही व्हॅल्यू पॉसिबल आहे. -9/2 -1/2 डिनोमिनेटर सेम आहे. सेम डिनोमिनेटरमध्ये आपण डायरेक्टली काय करतो? ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन, म्हणजे एक्स इजिकल टू काय आला हा 9 - 1/2 म्हणजे एक्स इजिकल टू काय भेटतो 8/2. याच्यावरून एक्सची व्हॅल्यू किती येते? 8/2 मीन्स 4. एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे? एक्स इजिकल टू भेटलेला आहे 4. सिमिलरली सेकंड बघा काय येतं इथं? एक्स इजिकल टू हा -9 - 1/2. असं का करतो? कारण डिनोमिनेटर सेम आहे, फ्रॅक्शनची ॲडिशन सर्वांना येत असं, म्हणजे एक्स इजिकल टू काय आला मायनस मायनस प्लस झाला, 9 + 1 काय होतो 10, ग्रेटर नंबर साईन मायनस आहे, अपॉनमध्ये काय आला हा 2, म्हणजे इथून एक्स इजिकल टू काय भेटलेला आहे -10/2. याचा मिनिंग काय होतो -5. काय भेटलेले आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट्स? एक्स इजिकल टू 4 आणि एक्स इजिकल टू -5. इथपर्यंत कोणाला काय अडचण नसायला पाहिजे. सेकंड एक्झाम्पल बघूयात. नेक्स्ट एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट. नेक्स्ट एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 2.3 क्वेश्चन नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर सेकंड प्रॅक्टिस सेट 2.3 फाइंड द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचा यूज करून क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय फाइंड करणं आहे? रूट फाइंड करणं आहे. सर्वात पहिली स्टेप काय सांगितली आहे? कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड तुम्ही ज्या वेळेस यूज करसाल त्या वेळेस सर्वात फर्स्ट स्टेप काय असणार आहे? सर्वात अगोदर आपल्याला लिहायचं गिवन इक्वेशन. गिवन इक्वेशन ऑब्झर्व करा. ऑब्झर्व करताना काय ऑब्झर्व करणार आहे की एची व्हॅल्यू काय आहे? राईट डाऊन द गिवन इक्वेशन. गिवन इक्वेशन काय दिलेलं आहे बघा. गिवन इक्वेशन इज x² + 2x - 5u इज इक्वल टू द 0. सर्वात पहिले काय ऑब्झर्व करायचं? एची व्हॅल्यू काय आहे बघा. एची व्हॅल्यू किती आहे? इथं एची व्हॅल्यू काहीच नाही दाखवलेली, म्हणजेच काय असणार इथे ए इज इक्वल टू 1 आहे. ए इज इक्वल टू किती आहे? 1. आणि ज्या वेळेस ए इज इक्वल टू 1 असतो त्यावेळेस डिव्हिजन करण्याचं काम नाही आहे. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचा यूज तुम्ही त्याच वेळेस करू शकता ज्यावेळेस एची व्हॅल्यू काय असणार आहे? 1 असणार आहे. मग जर का एखाद्या इक्वेशनमध्ये एची व्हॅल्यू 1 नसली तर तुम्हाला सर्वात अगोदर एची व्हॅल्यू काय करणं आहे? 1 करणं आहे. इथं ऑलरेडी 1 दिलेली आहे, म्हणजे काही करण्याचं काम आहे का? नाही. आता बघा नेक्स्ट स्टेप काय आहे? सर्वात अगोदर आपण इथं फाइंड करणार आहे थर्ड टर्म. काय फाइंड करणार आहोत? थर्ड टर्म. मग थर्ड टर्म काय असते? थर्ड टर्मचा एक सिंपल फॉर्म्युला आहे. थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2. थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स इन ब्रॅकेटचा काय असणार आहे? स्क्वेअर. आणि कोइफिशियंट ऑफ एक्स म्हणजेच काय असतो? हा बी असणार आहे. काय असणार आहे? कोइफिशियंट ऑफ एक्स मीन्स काय असतो? बी. म्हणजेच काय करायचं? या फिर तुम्ही सिंपल याला काय म्हणू शकता? बी सुद्धा म्हणू शकता. कोइफिशियंट ऑफ एक्स मीन्स काय असणार आहे? बी असणार आहे. कोइफिशियंट ऑफ एक्स, एक्सचा कोइफिशियंट काय आहे इथं? 2 आहे. एक्सचा कोइफिशियंट किती आहे? 2. करा व्हॅल्यू फुट. बघा काय येते तर इज इक्वल टू द हा 1/2 ॲज इट इज इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स. कोइफिशियंट ऑफ एक्स इज 2. हा जो एक्स आहे या एक्सचा कोइफिशियंट किती आहे? 2. हा स्क्वेअर ॲज इट इज 2/2 गेट कॅन्सल. 2/2 गेट कॅन्सल. 2/2 इज 1. म्हणजे फायनल आन्सर काय राहतंय बघा. एक्स इज इक्वल टू थर्ड टर्म इज इक्वल टू काय राहिला? 2 गेट कॅन्सल म्हणजे ब्रॅकेटमध्ये राहतो 1 आणि 1चा स्क्वेअर काय असणार आहे? 1च असणार आहे. म्हणजे थर्ड टर्म इज इक्वल टू काय भेटलेली आहे? 1. 1चा स्क्वेअर म्हणजे इथून तुम्ही काय म्हणू शकता? थर्ड टर्म इज इक्वल टू द 1. थर्ड टर्मची व्हॅल्यू किती आलेली आहे? 1 आलेली आहे. जी पण काही थर्ड टर्म असणार ती थर्ड टर्म किती आलेली आहे? 1. सेकंड स्टेप फिनिश झालेली आहे.
सेकंड स्टेपपर्यंत सर्वांना समजलं. इक्वेशन राईट डाऊन केलं, एची व्हॅल्यू बघितली, एची व्हॅल्यू बघितल्यानंतर काय फाईंड करणार आपण, थर्ड टर्म किती आलेली आहे 1. आता काय करणार, गिवन इक्वेशन जे आहे ते ॲज इट इज राईट डाऊन करून घ्या. गिवन इक्वेशन इज x square plus 2x minus 5 is equal to the 0. गिवन इक्वेशन काय दिलेलं आहे, एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इज इक्वल टू 0. काय सांगितलं होतं की तुम्हाला, एका साईडला इजिकल टूच्या एका साईडला व्हेरिएबल ठेवा, एका साईडला कॉन्स्टंट ठेवलं. लेफ्ट हँड साईडला पूर्ण व्हेरिएबल करा आणि कॉन्स्टंट काय करा, राईट हँड साईडला शिफ्ट करा. मग शिफ्ट केल्यानंतर काय तयार होईल, हा एक्स स्क्वेअर ॲज इट इज प्लस 2x, या साईडला काय होतं -5, साईड चेंज केल्यानंतर काय होणार आहे, या साईडला +5. नेक्स्ट स्टेपला काय करणार आहे, ही जी थर्ड टर्म आहे, थर्ड टर्म इक्वेशनच्या दोन्ही साईडला ॲड करणार आहे. थर्ड टर्म इक्वेशनच्या दोन्ही साईडला काय करणार आहोत, ॲड. बघा, हा एक्स स्क्वेअर ॲज इट इज प्लस हा 2x इज इक्वल टू द 5 आहे, राईट. जी काही थर्ड टर्म आपल्याला भेटलेली आहे, थर्ड टर्म किती भेटलेली आहे 1. या 1ला काय करणार आपण, थर्ड टर्मला दोन्ही साईडने ॲड करणार आहे, +1 +1. इथपर्यंत कुणाला काय अडचण नसायला पाहिजे. बघा, थर्ड टर्म फाईन केली आहे, 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स, 2 गेट कॅन्सल, 1चा स्क्वेअर 1 आला, म्हणजे थर्ड टर्म 1 भेटलेली आहे. थर्ड टर्मला काय करणार, दोन्ही साईडला आपण ॲड करणार आहोत. काय करणार आहे, दोन्ही साईडला ॲड. दोन्ही साईडला काय करणार आहे, ॲड केल्यानंतर काय झाला, हा इथं आला +1 इज इक्वल टू द 5 प्लस काय येणार आहे, 5 + 1 येणार आहे, राईट. इथपर्यंत कुणाला काय अडचण नाही. आता बघा समोर काय करणार, एक रूल सांगितलं होतं मी तुम्हाला. काय सांगितलं तो रूल, ज्यावेळेस तुम्ही याला काय करणार, आपण स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये राईट डाऊन करणार आहे. कोणत्या फॉर्ममध्ये राईट डाऊन करणार आहे, स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये राईट डाऊन करणार आहे या व्हेरिएबलवाल्या टर्मला, आणि याची समोर आपण एकदा ॲडिशन करून घेऊया. काय सांगितलेलं आहे बघा, थोडं जर का व्यवस्थित लक्ष दिलं तर मी तुम्हाला आता जस्ट पाठीमागाच्या एक्झाम्पलमध्ये समोर सांगितलं होतं, नसलं समजलं तरी परत सांगतोय. a - b इन ब्रॅकेटचा होल स्क्वेअर आहे इज इक्वल टू काय राईट डाऊन करतो आपण, a स्क्वेअर मायनस ट्वाईस ऑफ ab प्लस b स्क्वेअर. असं का बरं लिहिलं, याच्यावरून काय लक्षात येतं आहे, ज्यावेळेस तुम्ही आत्तापर्यंत आपण काय केलेलं आहे, तुम्ही आत्तापर्यंत काय केलं असणार, यावरून ही टर्म लिहिलेली आहे. मग आपण या टर्मवरून ही टर्म राईट डाऊन करू शकतो का, तर यस. कसं करणार आहे, फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म दोन्ही टर्मचा काय असला पाहिजे, स्क्वेअर असला पाहिजे. म्हणजे या स्क्वेअरवाल्या टर्मचं कन्वर्जन आपण इकडे करू शकतो. हा फर्स्ट टर्म ॲज इट इज लिहिणार, सेकंड टर्मचं काय लिहिणार आहे, साईन, आणि थर्ड टर्म परत ॲज इट इज आणि होल ब्रॅकेटचा काय घेणार आहे, स्क्वेअर. ही स्टेप आपण इथं अप्लाय करणार. बघा काय येतं लक्षात, स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी पहिल्या संख्येचा स्क्वेअर असला पाहिजे, फर्स्ट टर्मचा सुद्धा स्क्वेअर असला पाहिजे, आणि लास्ट टर्मचा सुद्धा काय असला पाहिजे, स्क्वेअर. इथं स्क्वेअर दिसतोय का, नाही. मग याला अगोदर स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये राईट डाऊन करा. काय होईल तयार इथं, इक्वेशन काय येतं बघा, हा एक्स स्क्वेअर प्लस 2x, 1ला काय लिहू शकतो मी, 1 स्क्वेअर इज इक्वल टू 1 असतो. 5 + 1 इज 6. 5 + 1 इज 6. आता आपला दोन्ही साईडला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये राईट डाऊन करायचे. स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये राईट डाऊन करत असताना एक काय करणार आपण, हा जो आहे याला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये राईट डाऊन करायचं आणि याला सुद्धा स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये राईट डाऊन करणार. बघा काय येतं इथं, फर्स्ट टर्म कसं लिहिणार स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये, पहिलीवाली टर्म जशा तशी, सेकंड टर्मचा साईन कोणता आहे, प्लस, थर्ड टर्म ॲज इट इज, आणि याला काय करणार आहे, होल ब्रॅकेटचा स्क्वेअर घेणार आहे. काय करणार आहे, होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय का लक्षात आलंय, इज इक्वल टू 6ला स्क्वेअर रूटच्या फॉर्ममध्ये काय लिहू शकतो आपण, ±√6. काय घेतला हा, ±√6 इन ब्रॅकेटचा काय असणार आहे, स्क्वेअर. असं काय केलं आहे बघा, 4ला आपण काय राईट डाऊन करू शकतो, 4 इज इक्वल टू +-2 इन ब्रॅकेटचा काय लिहिणार आहे, स्क्वेअर. बट 5 हा कंप्लीट स्क्वेअर नंबर आहे, 5 कंप्लीट स्क्वेअर नंबर आहे का, नाही. अशा केसमध्ये आपण काय करतो, त्याला रूटमध्ये घेणार आहे. कशामध्ये घेणार आहे, √5 इन ब्रॅकेटचा स्क्वेअर. सिमिलरली 6चा रूट निघत नाही किंवा कंप्लीट स्क्वेअर नंबर नाही आहे, म्हणून √6 इन ब्रॅकेटचा काय केलं आहे, स्क्वेअर. नाव स्क्वेअर गेट कॅन्सल. स्क्वेअर काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे, किंवा सिंपल तुम्ही काय करू शकता, स्क्वेअर रूट घेऊ शकता. नाव टेकिंग स्क्वेअर रूट. काय केलं इथं, स्क्वेअर रूट घेतलेला आहे, टेकिंग स्क्वेअर रूट. नाव टेकिंग स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय लक्षात येईल,
बघा नाव टेकिंग स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय तर एक्स प्लस वन स्क्वेअर कॅन्सल झालेला आहे, म्हणजेच काय राहिला बाकी सिंपल खाली काय राहतो बघा खाली बाकी काय राहणार आहे हा एक्स प्लस वन इज इक्वल टू द प्लस मायनस अंडर रूट सिक्स इज इक्वल टू द प्लस मायनस अंडर रूट सिक्स. कुणाची व्हॅल्यू फाईंड करायची एक्सची, म्हणजे हा एक्स एका साईडला असला पाहिजे आणि हा प्लस वन आहे, शिफ्ट केल्यानंतर काय होणार आहे मायनस वन, म्हणजे इथून टर्म काय भेटलेले प्लस मायनस अंडर रूट सिक्स. या साईडला प्लस वन होता, साईड चेंज केल्यानंतर काय होणार आहे मायनस वन, साईड चेंज केल्यानंतर काय होणार आहे मायनस वन. इथून बघा समोर काय येते एकची व्हॅल्यू दोन असायला पाहिजे, क्वाड्रॅटिक इक्वेशनला दोन रूट असतात. सिंपल आपल्या दोन्ही रूट भेटलेले का एक वेळेस प्लस घेणार एक वेळेस मायनस घेणार आहोत. एक वेळेस काय घेणार आहे प्लस एक वेळेस काय घेणार आहे मायनस, म्हणजे इथून आन्सर काय येते एक्स इज इक्वल टू एक वेळेस प्लस घेतला म्हणजे अंडर रूट सिक्स मायनस वन. ऑर अजून काय लिहू शकतो आपण एक्स इज इक्वल टू एक वेळेस काय घेणार आहे मायनस, म्हणजे काल हा मायनस अंडर रूट सिक्स मायनस अंडर म्हणजे रेड पेन यूज करतो ओळखू नको. एक्स इज इक्वल टू हा मायनस अंडर रूट सिक्स मायनस वन राईट, म्हणजेच इथून जे पण तुम्हाला रूट भेटले रूट काय आलेले तिथं एक्स इज इक्वल टू अंडर रूट सिक्स मायनस वन आणि एक्स इज इक्वल टू मायनस सिक्स मायनस वन. इथपर्यंत काही अडचण नाही. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. थँक्यू सो मच. राहिलेले एक्झाम्पल आपण उद्या कंप्लीट करूयात.